नमस्कार. आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा नावाविषयी बोलणार आहोत ज्यांच्याशिवाय मराठी साहित्याचा विचारच होऊ शकत नाही. हो, बरोबर ओळखलत, वा शिरवाडकर, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज. पण त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली की एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? एका कवीचा वाढदिवस, संपूर्ण भाषेचा गौरव दिन का? या प्रश्नाच्या उत्तरातच कुसुमाग्रज नावाच्या महावृक्षाची भव्यता दडलेली आहे. चला तर मग शोधायला सुरुवात करूया. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्या प्रसिद्ध नावाच्या मागे असलेल्या माणसाला समजून घ्यावं लागेल. एक गंमत म्हणजे वा शिरवाडकर हे त्यांचं मूळ नाव नव्हतं. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर. पुढे त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव झालं विष्णू वामन शिरवाडकर. आणि मग लेखनासाठी त्यांनी एक तिसरंच अजरामर नाव निवडलं. ते नाव होतं कुसुमाग्रज. या नावामागे खूप गोड आणि भावनिक गोष्ट आहे. कुसुम ही त्यांची एकुलती एक लहान बहीण होती आणि कुसुमाग्रज म्हणजे कुसुमचा अग्रज, म्हणजेच तिचा मोठा भाऊ. आपल्या लहान बहिणीवरच्या प्रेमापोटी त्यांनी हे नाव आयुष्यभरासाठी स्वतःशी जोडलं. किती सुंदर आहे ना हे? त्यांच्या आयुष्याचा प्रवासही खूप प्रेरणादायी होता. 1912 साली जन्मलेल्या कुसुमाग्रजांनी अगदी तरुण वयात म्हणजे 1930 साली काळाराम मंदिर सत्याग्रहात भाग घेतला. सामाजिक जाणीव किती खोलवर रुजली होती हे इथूनच दिसतं. मग 1933 मध्ये ध्रुव मंडळाची स्थापना केली, पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आणि मग पुढे 1987 साली त्यांना भारतीय साहित्यातला सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 1999 साली त्यांचं नाशिकमध्ये निधन झालं. आता त्यांच्या लेखणीच्या त्या जादूविषयी बोलूया, जिने त्यांचं नाव मराठी साहित्याच्या इतिहासात कायमचं कोरून ठेवलं. अनेकांना वाटतं कुसुमाग्रज म्हणजे फक्त कवी, पण नाही. त्यांनी कवितांसोबतच नाटकं, कादंबऱ्या, लघुकथा, निबंध अशा अनेक साहित्य प्रकारांमध्ये अक्षरशः मुसाफिरी केली. त्यांचं लेखन किती अष्टपैलू होतं हे यावरून आपल्या लक्षात येतं. आणि काही कलाकृती तर मैलाचा दगड ठरल्या. नटसम्राट सारखं नाटक असो किंवा विशाखासारखा काव्यसंग्रह, या कलाकृतींनी जवळपास 40 वर्ष मराठी साहित्य आणि रसिकांच्या मनावर राज्य केलं. आता आपण त्यांच्या लेखनामागच्या विचारांकडे, त्यांच्या तत्त्वज्ञानाकडे वळूया. त्यांनी कलेच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल एक खूप महत्त्वाचा विचार मांडला होता. त्यांच्या मते कोणतीही कलाकृती, मग ती कविता असो किंवा नाटक, ती 3 मुख्य स्तंभांवर उभी असते. चला, हे 3 स्तंभ कोणते आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिला स्तंभ आहे अहंकार. आता अहंकार म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतो तो गर्व, पण नाही, इथे तो अर्थ नाहीये. इथला अहंकार म्हणजे मीपणाची जाणीव. माझं एक जग आहे, माझे विचार आहेत आणि ते मला इतरांपर्यंत पोचवायचे आहेत, ही कलाकाराच्या आतली एक तीव्र इच्छा. दुसरा स्तंभ आहे अनुभव. हा खरं तर कलेचा आत्मा आहे. लेखक ज्या जगात वावरतो ते जग तो कसं पाहतो, कसा अनुभवतो, यावरच त्याच्या लेखनाची खोली आणि त्याचं वेगळेपण अवलंबून असतं. आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा स्तंभ म्हणजे आविष्कार. म्हणजे मनात जे काही अनुभव आहेत, ज्या भावना आहेत, त्यांना शब्दांचं, रचनेचं रूप देण्याचं कौशल्य. मनातल्या अमूर्त विचारांना कलेच्या मूर्त रूपात आणण्याची ही प्रक्रिया आहे. त्यांचं हे तत्त्वज्ञान फक्त पुस्तकी नव्हतं. लेखकाने समाजात कसं वावरावं, त्याची सामाजिक जबाबदारी काय, यावर त्यांनी खूप जोर दिला. त्यांचं हे वाक्य पहा ना, किती खरं आहे. ते म्हणायचे, लेखक कितीही मोठा प्रतिभावान असला तरी त्याचे पाय जमिनीवरच हवेत. त्याचं संपूर्ण जीवन हे समाजाशी, इथल्या मातीशी जोडलेलं असतं आणि तेच त्याच्या लेखनातून उतरलं पाहिजे. आणि इथे त्यांनी एक खूप महत्त्वाचा फरक सांगितलाय. ते बांधिलकीपेक्षा सामिलकीला जास्त श्रेष्ठ मानायचे. बांधिलकी म्हणजे काय? तर एखाद्या विचारसरणीला घट्ट पकडून ठेवणं. पण सामिलकी म्हणजे समाजाच्या सुखदुःखात सामील होणं, मानवी मूल्यांशी एकरूप होणं. हे जास्त व्यापक आणि मुक्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांच्या मते आपल्या समाजातल्या जातीव्यवस्था, गरिबी यांसारख्या मोठ्या समस्यांमुळे माणसाच्या अनुभवाचं विश्वच मर्यादित होतं आणि याचा थेट परिणाम आपल्या साहित्यावर होतो. म्हणूनच एक चांगलं, समृद्ध साहित्य घडवण्यासाठी एक निरोगी आणि समान समाज असणं गरजेचं आहे. तर असा हा लेखक ज्याने केवळ शब्दच नाही तर विचारही दिले. आता त्यांच्या या महान कार्याला मिळालेल्या सन्मानांचा आढावा घेऊया. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं, पद्मभूषण हा किताबही मिळाला. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक अनोखा सन्मान त्यांना मिळाला, तो म्हणजे
आपल्या सूर्यमालेतल्या एका ताऱ्याला कुसुमाग्रज असं नाव देण्यात आलं. यापेक्षा मोठा सन्मान आणखी काय असू शकतो? आणि आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. त्यांचा वाढदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा होतो? कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य, आपली प्रतिभा, आपलं लेखन मराठी भाषेला आणि इथल्या संस्कृतीला अधिक समृद्ध करण्यासाठी वाहिलं. हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर त्याच्या भाषेप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान आहे. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो. कुसुमाग्रजांनी साहित्याला सामाजिक बदलाचं, प्रगतीचं एक शक्तिशाली साधन मानलं. आजच्या काळात कलेची ती जबाबदारी तशीच कायम आहे का, की तिचं स्वरूप बदललं आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.